हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त अशी स्टफ शिमला मिरची म्हणजे भरलेली शिमला मिरची करणार आहोत. आणि ते पण आपण काय वापरायचं आहे की लेफ्ट ओव्हर फरसाणची जे आपल्याकडे उरलेलं फरसाण असतं ना, म्हणजे शेव चिवडा वगैरे. तर मी हे काय केलं आहे, फरसाण घेतलेलं आहे आणि थोडीशी बुंदी पण होती उरलेली, मग ती मी हे घेतलेली आहे. आता आपण काय करायचं आहे, मिक्सरमध्ये हे घ्यायचं आहे. शेव बुंदी मी मिक्सरमध्ये घेतलेली आहे, म्हणजे जे उरलेलं फरसाण होतं आणि बुंदी माझ्याकडे होती पाणीपुरी केलेली तेव्हा, तर मी ती पण घेतलेली आहे. आता ह्याच्यात आपण हे भाजलेले शेंगदाणे आणि हे तीळ ते मी घेतलेले आहे. तीळ 2 चमचे घेतलेले आहे आणि भाजले आणि शेंगदाणे मी हे 3 ते 4 चमचे घेतलेले आहे. तुमच्याकडे जर फरसाण नसेल ना, शेव चिवडा नसेल, तर तुम्ही काय करा, बेसन आहे ते बेसन तुम्ही भाजून घेऊ शकता. पण चिवडा घेतल्याने काय होतं ना, छान असा चटपटीत टेस्ट येतो आणि खायला खूपच भारी लागतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. पण लक्षात ठेवायचं, आपण जर शेव चिवडा घेतला असेल ना, नमकीन घेतला असेल, तर त्याच्यात मीठ असतं ऑलरेडी, तर आपण मीठ जरा सांभाळून ॲड करायचं. म्हणजे मी थोडंसंच मीठ ॲड करते आहे. थोडीशी हळद पावडर, थोडासा गरम मसाला पावडर, लाल मिरची पावडर. तुम्हाला किती तिखट पाहिजे ना, त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर वापरायची आहे. आणि जर मिरची पावडर नसेल वापरायची, तर तुम्ही हिरवी मिरची पण घेऊ शकता आतमध्ये. अर्धा लिंबाचा रस पिळूया. जर लिंबू नसेल ना तुमच्याकडे, तर तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर पण वापरू शकता. आणि हे थोडीशी मी कोथिंबीर घेते आहे. आता हे मिक्सरमध्ये मी हे दरदरा वाटून घेते. एकदम आपल्याला पेस्ट करायची नाही आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी पण ॲड करायचं नाही आहे. फक्त मिक्सरमध्ये छान असं फिरून घ्यायचं आहे. हे बघा, असं मी दरदरीत वाटून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण आणखी ॲड केली आहे. आणि जर तुमच्याकडे सुकं खोबरं असेल, डेसिकेटेड कोकोनट किंवा सुकं खोबरं असेल ना, तर ते तुम्ही वापरू शकता. त्याच्याने पण खूप छान चव येते. आता मी काय केलं आहे, शिमला मिरची घेतलेल्या आहेत. माझ्याकडे असं मिक्स साईज होत्या, म्हणजे छोटी आणि मोठी दोन्ही साईज माझ्याकडे होती, तशी मी घेतलेली आहे. तुम्हाला जर छोटी साईजची शिमला मिरची स्टफ करायची असेल, तर छोटी साईजची एवढी साईजची सेम शिमला मिरची घेऊ शकता. किंवा मोठी साईजची पाहिजे असेल ना अशी, तशी पण तुम्ही घेऊ शकता. आता ह्या शिमला मिरचीला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आणि त्याचं हे जे वरची टोपी असते ना, वरची हे जे डोकं असतं ते मी काढून घेतलेलं आहे. हे बघा, आणि आतल्या जे बिया असतात ना, त्या पण मी काढून घेतलेल्या आहे. म्हणजे छान अशी व्यवस्थित त्याला पोकळ करून घेतलेली आहे. हे बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, हा सगळा मसाला आतमध्ये भरायचा आहे. मसाला थोडा कमी पडला आहे, म्हणून मी या बाकीच्या शिमला मिरची काढून ठेवते आहे. हे बघा, सर्व मिरची मी भरून घेतलेल्या आहेत. त्यातल्या मी 2 मिरच्या काढून ठेवल्या, कारण का स्टफिंग थोडंसं कमी पडलं, म्हणून मी 2 मिरच्या काढून ठेवल्या आहेत. बाकीच्या मिरच्या मी सगळ्या स्टफ केलेल्या आहेत. आता आपण गॅसकडे जाऊया. आता स्टफ शिमला मिरची म्हणजे भरली शिमला मिरची करण्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर आपण राई ॲड केलेली आहे. कढीपत्ता मी ॲड केलेला आहे. राई फुटली ना, हिंग ॲड करायचं आहे आपल्याला. आता एक एक शिमला मिरची आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे. झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी शिमला मिरचीला आपण शिजवून द्यायची आहे. 5 ते 7 मिनटं लागतात. आलटून पलटून व्यवस्थित आपल्याला ही शिमला मिरची शिजवून घ्यायची आहे. तर हे बघा फ्रेंड्स, 5 मिनटात आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. स्टफ शिमला मिरची, लेफ्ट ओव्हर फरसाणनी बनलेली आपली स्टफ शिमला मिरची छान अशी आपली आलटून पलटून शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित. हे बघा, मस्त शिजली आहे आणि खायला तर खूप छान लागते. जर तुम्हाला
जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल ना तर काय करा, फोडणीमध्ये कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही करा आणि त्याच्यामध्ये नंतर मग ही शिमला मिरची ॲड करा. छान अशी 5 मिनटं वाफ देऊन शिजवून घ्या. तर छान अशी व्यवस्थित अशी आपली ग्रेव्हीवाली शिमला मिरची पण तयार होते. पण ही सुकी शिमला मिरची मी बनवलेली आहे. तुम्ही ही प्रवासाला पण नेऊ शकता, टिफिनमध्ये पण नेऊ शकता. काही वेळा काय होतं, टिफिनमध्ये कांदा वगैरे आपण ॲड केला ना तर खराब होतो, वास येतो. म्हणून आपण ही सुकी शिमला मिरची जर टिफिनमध्ये नेली ना तर छान असं दुपारपर्यंत आपली ही शिमला मिरचीची भाजी टिकू शकते. सकाळी आपण जर 6 वाजता केली तर दुपारी आपण जेवायला बसतो ऑफिसमध्ये 1-1:30 वाजता, तोपर्यंत ही शिमला मिरची खराब होत नाही, छान राहते. तर फ्रेंड्स, ही बघा, ही मस्तपैकी शिमला मिरची आपली झालेली आहे. भरलेली शिमला मिरची उरलेल्या फरसांपासून वापरून शिमला मिरची भरली आहे. खायला खूप भारी लागते, चटपटीत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. टिफिन रेसिपी आहे. तुम्ही ऑफिसमध्ये न्यायला पण ही छान आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली ना तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता मग पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.